बीडमध्ये रेल्वे आली, ट्रेन बघायला सेल्फी आणि रील्ससाठी स्टेशनवर बीडकरांची गर्दी. व्यासपीठावर नेते मंडळींची टोलेबाजी. आपल्या गावात जसं एसटी बस स्टँड असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, तसेच आपल्या गावात रेल्वे स्टेशनही असायला हवं असं प्रत्येकाला वाटतं. दळणवळणाचा महत्त्वाचं साधन आणि देशाला जोडणारा मार्ग म्हणून भारतीय रेल्वेचे जगभर ख्याती आहे. मराठवाड्यातील बीड जिल्हा या रेल्वे मार्गापासून वंचित होता. त्यामुळे गेल्या 3 पिढ्यांपासून बीडमध्ये रेल्वेचं इंजिन धावावं, रेल्वेची शिट्टी वाजावी, रेल्वेनं बीडमध्ये उतरावं हे स्वप्न बीडकरांनी पाहिलं होतं. अखेर हे स्वप्न सत्यात उतरलेलं आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधताच अहिल्यानगर ते बीड या रेल्वे महामार्गावर पहिली रेल्वे धावली आहे. त्यामुळे बीडकरांचं स्वप्नांची पूर्तता झाल्याचा आनंद बीड रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाला. बीड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून बीडकरांनी नव्यानं आलेली बीडची रेल्वे पाहण्यासाठी गर्दी केली होती. नव्या बीड रेल्वे स्थानकावर फोटो व्हिडिओ काढण्यासाठी, सेल्फी घेण्यासाठी नागरिकांची रीघ पाहायला मिळाली. बीड जिल्ह्यात गेल्या 30 ते 35 वर्षांपासून रेल्वेची मागणी करण्यात येत होती. बीडच्या दिवंगत नेत्या आणि माजी खासदार केशर काकू क्षीरसागर यांनी बीड रेल्वेची मागणी केली, तर दिवंगत भाजप नेते आणि माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी सुद्धा यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता. बीड रेल्वे स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्याला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते. व्यासपीठावर खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार धनंजय मुंडे हे शेजारी बसल्याचं दिसून आलं, तर आपल्या भाषणात पंकजा मुंडेंनी टोलेबाजी करत खासदार सोनवणेंना चिमटा लगावला. बीडच्या इतिहासामध्ये सकाळी 6:30 पहिला कार्यक्रम असेल. मला माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मी नाराज होऊ नये, काय याला सकाळी झोपतो का नाही कोणाला माहिती, सकाळी सकाळी आम्हाला त्रास देतो. तसा नाही, मुलींनो सवय चांगल्या, सकाळी लवकर उठून कामाला लागलं तर बरं असतं. त्याच्यात एक वेगळा उत्साह असतो. आपल्या पूर्वजांनी पण ती शिकवण आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यामुळं पहिलाच अशा प्रकारचा अगदी ॲक्युरेट मी वेळेला महत्त्व देत असतो. निवेदन सांगत होता कारण माझ्या एकट्याची वेळ महत्वाची नाही, आपल्या सगळ्यांची पण वेळ महत्वाची आहे. आणि आजचा तर आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा महत्वाचा ध्वजवंदन करायचं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण करणार आहोत. आज मुख्यमंत्री पण येत आहेत. आज आपण आपली अहिल्यानगर टू बीड अशी रेल्वे पण सुरू करतो, पण त्याच्यात अजून आम्हाला बरेच काम करायचे. काल आमचा आढावा झाला, त्याच्यात या रेल्वेला जवळपास 5.5-6 तास लागत आहेत आणि नागरिकांचं म्हणणं की अरे आम्ही एसटीने जर 2.5-3 तासात जात असू तर दुप्पट वेळ कशाला घालवायचा. त्याकरता आमचं नियोजन आहे. आम्ही ते त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकची व्यवस्था ही कशी करता येईल, काही अजून छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत त्याही आम्ही दुरुस्त करतोय. टप्प्याटप्प्याने पुढे जातोय. परंतु बीडकरांना आठवत असेल कितीतरी निवडणुका आल्या, कितीतरी निवडणुका गेल्या, कितीतरी खासदारकीच्या उमेदवारांनी सांगितलं तुम्ही मला निवडून द्या, मी रेल्वे चालू करतो, पण काही रेल्वे चालू झाली नाही. आणि आम्ही मात्र ठरवलेलं होतं, इथं पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर मी माझ्या सहकाऱ्यांनाही सांगितलं आणि इथल्या प्रशासन. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.